पदयात्रा या पदयात्रेचा आजचा 21वा दिवस। आज या क्रांतिकारी भूमीमध्ये नांदेडमध्ये आज या महापदयात्रेचं आगमन झालेलं आहे। आजचा मुक्काम नांदेड शहरामध्ये असून उद्यापासून विदर्भाच्या भूमीतून ही महापदयात्रा नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहे। येत्या 12 डिसेंबरला दुपारी 12 वाजता 12व्या महिन्याचा हा मोर्चाचा कार्यक्रम यशवंतराव स्टेडियम ते विधान भवन महामोर्चाने त्याचा समारोप त्या ठिकाणी होणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने ही मागणी घेऊन या ठिकाणचा महाराष्ट्र राज्यातील मातंग समाज आणि इतर उपेक्षित समाज जो सातत्याने या राज्यातील विविध सरकारकडे आपलं गाऱ्हाणं मांडत आला, प्रश्न मांडत आला, एकत्रित आरक्षणाच्या वर्गवारीची मागणी करत आला। मात्र दुर्दैवाने इथल्या कोणत्याही सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही किंवा हे प्रश्न या ठिकाणी त्यांनी सोडले नाहीत। सरतेशेवटी या देशातलं सर्वोच्च न्यायालय त्यांना या ठिकाणी हा निर्णय घ्यावा लागला। 1 ऑगस्ट 2024ला सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला 6-1 ने। हा निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आणि या देशातल्या जवळजवळ 5 राज्यामध्ये आज उपवर्गीकरणामुळे अनेक उपेक्षित, शोषित आणि लाभवंचित ज्या जाती आहेत त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळू लागलेला आहे। अगदी शेवटी जे या देशामध्ये उदयास आलेलं राज्य आहे, निर्माण झालेलं राज्य ते तेलंगणा राज्य 2009ला स्थापन झालं। त्या राज्याने देखील या ठिकाणी या एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं आहे। मात्र ज्या महाराष्ट्राला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो, ज्या महाराष्ट्राला आम्ही पुरोगामींचं राज्य म्हणतो, ज्या महाराष्ट्राला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो, त्या महाराष्ट्राला 15 महिन्याचा कालावधी लागतो। ज्यांनी आरक्षण दिलं ते महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी या आरक्षणाच्या ऐतिहासिक उपवर्गीकरणाचा क्रांतिकारी निर्णय घेतला ते भूषण गवई, ते देखील महाराष्ट्राचे सुपुत्र, म्हणजे आरक्षण देणारे महाराष्ट्राचे, निर्णय घेणारे महाराष्ट्राचे। महाराष्ट्र राज्यामध्येच या ठिकाणी या शोषित पीडितांना न्याय द्यायला विलंब होतोय। निश्चित या ठिकाणी जो पिढ्यानपिढ्या या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यामध्ये जो बुरखा पांघरलेला आहे पुरोगामित्वाचा, तो बुरखा फाडण्याच्या दिशेने ही लवजी शक्ती सेनेची वाटचाल सुरू आहे। निश्चित येत्या 12 तारखेला या ठिकाणच्या जातीवादी, ढोंगी आणि पुरोगामी सरकारला, विरोधकांना आणि इथल्या विद्वानांना देखील या ठिकाणी लवजी शक्ती सेना जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। लवजी शक्ती सेना आणि सकल मातंग समाजाच्या आंदोलनाला एकीकडे सरकार सकारात्मक दृष्टिकोन दाखवते, पण मात्र अंमलबजावणी करण्यात कुचराई करते, दिशाभूल करते का सरकार समाजाची? ही तिसरी मुदतवाढ आहे। या ठिकाणी लवजी शक्ती सेना महायुतीमध्ये मित्रपक्ष म्हणून सहभागी आहे। यांना लोकसभेला, विधानसभेला मांगाने भरभरून या ठिकाणी दान दिलेलं आहे। मांगाच्या मताच्या भिकेवरती या ठिकाणी यांचं सरकार चाललेलं आहे। मात्र दुर्दैवाने या ठिकाणी केवळ आणि केवळ मुदतवाढ देण्याचं, या ठिकाणी तोंडाला पानं पुसण्याचं या सरकारचं काम आहे। मात्र विरोधकांनी का मुख गिळून गप्प बसलेत? त्यांनी देखील प्रश्न विचारला पाहिजे। इतरांच्या प्रश्नावर ज्या पद्धतीने या ठिकाणी पोपटासारखे बोलता, मातंग समाजाचा जो संवैधानिक विषय आहे, जो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेला आहे, त्या संवैधानिक विषयांमध्ये तुम्ही का बोलत नाही? सरकारला धारेव का धरत नाही? आणि इथला विद्वान देखील जो इतरांच्या अनेकांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर बोलतो, तो या प्रश्नावर का बोलत नाही? हा देखील माझा या चॅनलच्या माध्यमातून प्रश्न आहे। यात्रेचा समारोप काय असेल? पदयात्रा दिनांक 11 तारखेला, 11 डिसेंबरला ही नागपूरच्या वाडी या ठिकाणी थांबणार आहे। तिचा शेवटचा मुक्काम वाडी या ठिकाणी असणार आणि त्यानंतर सकाळी 9 वाजता या महायात्रेला परत एकदा शेवटच्या महामोर्चाच्या दिशेने या महापदयात्रेची वाटचाल सुरू होईल। दुपारी 12 वाजता ही महापदयात्रा नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर थांबणार आहे आणि त्या ठिकाणाहून दुपारी 1 वाजता या महापदयात्रेचं रूपांतर महामोर्चामध्ये होऊन त्या ठिकाणाहून भव्य असा मोर्चा
विधान भवनाच्या दिशेने जाणार आहे। त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्व पदाधिकारी सर्व समाज यांची अपेक्षा त्या ठिकाणी असणार आहे। निश्चित अपेक्षा आहे आणि विश्वास देखील आहे की हे सरकार हे मागाच्या हिताचं उपेक्षित शोषित आणि हिंदू उपेक्षित जातींचं त्या ठिकाणी आरक्षणाचा निर्णय घेईल ही अपेक्षा निश्चित आहे।